श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ महाराज नेहमी विविध भक्तांच्या कल्याणासाठी अद्भुत लीला करीत असत. एकदा एक गरीब शेतकरी महाराजांकडे आला. त्याच्या घरात अन्न नव्हते, जनावरं उपाशी होती आणि तो स्वतः खूप चिंतेत होता. त्याने महाराजांच्या चरणी डोके ठेवले आणि रडत रडत म्हणाला, महाराज, माझं आयुष्य फार कठीण झालंय. शेतात पिकं नाहीत, घरात अन्न नाही, पोटासाठी कोठेही काही मिळत नाही. आता तुम्हीच माझा आधार आहात. हे ऐकून स्वामी समर्थ महाराज स्मित हास्य करून म्हणाले, अरे बाळा, तू चिंता का करतोस? आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. उद्या सकाळी तुझ्या शेतात जा, तुला पिकलेलं धान्य मिळेल. श्रद्धा ठेव आणि आमचं नामस्मरण कर. शेतकरी मनात शंका घेऊन गेला, पण महाराजांवर विश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेला. काय आश्चर्य! कालपर्यंत कोरडे दिसणारं शेत हिरवेघार झाले होते आणि भरपूर धान्य तयार झाले होते. शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो धावतच स्वामी समर्थ महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही खरेच दयामूर्ती आहात. माझं आयुष्य उद्धारलं. त्यावर स्वामी समर्थ महाराज शांत स्वरात म्हणाले, बाळा, आम्ही काही केले नाही. तुझी श्रद्धा आणि नामस्मरण ह्यामुळेच तुला फळ मिळालं. संकट येतात ती माणसाला अधिक मजबूत करण्यासाठी. नाम घेतलं तर सगळं संकट दूर होतं. तर मग ह्या कथेचा बोध हा पुढील प्रमाणे आहे. संकट कितीही मोठी असली तरी स्वामी समर्थ महाराजांवर मिशिम श्रद्धा आणि सतत त्यांचं नामस्मरण होठी असेल तर मार्ग हा नक्की सापडतो. तर मग बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि हो, जर आपल्यापैकी कोणाकडे काही कथा किंवा अनुभव असतील तर ते कृपया आम्हाला नक्की पाठवा. आम्ही तुमचे अनुभव आमच्या या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर नक्की शेअर करू. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन कथेत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.